नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पोस्ट ऑफिस GDS मध्ये म्हणजेच की भारतीय डाक विभागामध्ये जर बघितलं तर 28,000 अधिक रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा जी होणार नाही आहे. फक्त 10वीच्या गुणांच्या आधारे तुमचं मेरिट बेस सिलेक्शन केल्या जाणार आहे. आता बघा या भरतीची सविस्तर जे माहिती आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, की तुम्हाला वेतन श्रेणी त्यासोबतच वयोमर्यादा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेट बद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 28 जानेवारी 2026 या तारखेला जर बघितलं तर सविस्तर जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अगोदर शॉर्ट अपडेट जे या भरती संदर्भात आलेली होती त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेली होती. आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ही सविस्तर जाहिरात बघितली नसेल तर बघा ही जी जाहिरात आहे सविस्तर मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुपची जे लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार, त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा ऑनलाईन वन टाइम रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ते 31/1/2026 ते 14/2/2026 यामध्ये चालणार आहे. म्हणजे की बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला सुरुवात झालेली आहे. आता बघा सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड फी पेमेंट, म्हणजे की बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि फी पेमेंट केव्हा सबमिशन करायचं आहे. तर बघा ही जी तारीख देण्यात आलेली आहे 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 या तारखेदरम्यान तुम्ही जे आहे सबमिट करू शकाल. आता बघा करेक्शन इन रजिस्ट्रेशन, म्हणजे की बघा जर का तुम्हाला अर्ज भरायच्या वेळी काही तुमच्याकडून चुकी झाली म्हणजे की नावामध्ये डेट ऑफ बर्थ मध्ये, तर बघा 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या तारखेदरम्यान जर बघितलं तर पुन्हा जे लिंक आहे ते ओपन केल्या जाणार आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं ज्या कोणा विद्यार्थ्यांना करेक्शन करायचं असेल किंवा बघा ऍप्लिकेशन फॉर्मची जी प्रिंट डाउनलोड करायची असेल किंवा ज्या कोणा विद्यार्थ्यांची फी पेमेंट बाकी असेल तर 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2026 या तारखेदरम्यान तुम्ही सविस्तर जे माहिती आहे यामध्ये करू शकाल. आता बघा यामध्ये जर बघितलं 3 पोस्ट तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. सर्वप्रथम बघा ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे की BPM, त्यानंतर बघा असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर जे की बघा तुम्हाला इथे दिसून येणार आहे ABPM, त्यानंतर जर बघितलं सर्वात शेवटची डाक सेवक. तर बघा ही जी 3 पदे तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत. आता बघा वेतन श्रेणी जर बघितली प्रत्येक पदानुसार तर बघा BPM साठी जर बघितलं तर 12,000 ते 29,380. आता बघा ही जी आहे तुम्हाला म्हणजे की नेट सॅलरी दाखवण्यात आलेली आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं तुमचे ऍडिशनल भत्ते जे ऍड झाल्यानंतर ही जी सॅलरी आहे तुमची 20,000 प्लस जे BPM या पदासाठी मिळणार आहे. आता बघा तुम्हाला जर का BPM आणि ABPM डाक सेवक या पदासाठी जर बघितलं ऍक्च्युअल मध्ये किती वेतन श्रेणी म्हणजे की पगार मिळतो, तर बघा मी तुम्हाला यावरती एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे. म्हणजे की ऍक्च्युअल मध्ये जे पेमेंट स्लिप आहे ते तुम्हाला त्यावरती किती पेमेंट दिसून येणार तर त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांनी बघितला नसेल तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती मी तुम्हाला पिन करून दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकाल. आता बघा ABPM आणि डाक सेवकसाठी जर बघितलं सारखा तुम्हाला इथं पगार दिसून येणार आहे 10,000 ते 24,470. आता बघा यासाठी जर बघितलं तर तुम्हाला 18,000 प्लस जे आहे तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे जेवढे काही भत्ते ऍड केल्यानंतर, आणि ही जी सॅलरी आहे तुमची 50-60,000 रुपयापर्यंत जाणार आहे. आता बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे एज लिमिट बद्दल माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे, जे की बघा ओपन साठी असणार आहे. मिनिमम एज जर बघितली 18 वर्ष, मॅक्झिमम एज जे आहे 40 वर्षापर्यंत. आणि जे काही मायनॉरिटीज कॅटेगरी आहे जसं की बघा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यासाठी जर बघितलं तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यानंतर बघा अदर बॅकवर्ड क्लास OBC कॅटेगरीना 3 वर्षाचं, इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी बघितलं तर बघा नो रिलॅक्सेशन म्हणजे की कुठल्याही प्रकारचं रिलॅक्सेशन जे दिलं गेलेलं नाही आहे. PWBD साठी जर बघितलं तर 10 वर्षासाठी, PWBD OBC कॅटेगरीसाठी जर बघितलं 13 वर्षासाठी, त्यानंतर बघा PWBD SC/ST कॅटेगरीसाठी 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर यासाठी जर बघितलं फक्त तुम्हाला 10वी पास असणे आवश्यक आहे. आणि 10वी पास मध्ये जर का तुम्हाला चांगल्या प्रकारचे गुण जर असतील तर नक्कीच तुम्ही अर्ज करू शकाल. आता बघा सविस्तर जर बघितलं जिल्ह्यानुसार किती रिक्त जागा आहेत, महाराष्ट्रात किती रिक्त जागा आहेत आणि किती कट ऑफ जातो याबद्दलची माहिती मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये देणारच आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जर बघितलं तर बघा महाराष्ट्रामधून जर तुम्ही अर्ज कराल तर बघा महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे मराठी ते तुम्हाला लिहिता बोलता वाचता येणे आवश्यक आहे. अदर क्वालिफिकेशन मध्ये जर बघितलं नॉलेज ऑफ कॉम्प्युटर, नॉलेज ऑफ सायकलिंग, जे की बघा कॉम्प्युटरचं नॉलेज असणे आवश्यक आहे. सायकलिंगचं नॉलेज म्हणजे की सायकल तुम्हाला चालवता यायला पाहिजे, हे जे तुम्हाला बेसिक जे यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर जर बघितलं सविस्तर जी माहिती आहे तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे.
आता बघा हाऊ टू अप्लाय म्हणजेच की कशाप्रकारे अप्लाय करायचं. तर बघा अप्लाय करण्यासाठी जर बघितलं ही जी लिंक तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे यावरून जर बघितलं तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्यासोबत बघा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकाल. सिलेक्शन क्रायटेरिया जर बघितलं मी तुम्हाला आधीच सांगितलं की 10वीच्या गुणाच्या आधारे म्हणजे की मेरिट लागणार आहे. यामध्ये जर बघितलं तुम्हाला इथं बघू शकता की द ॲप्लिकंट्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट जे की बघा सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन जे आहे म्हणजे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट केला जाणार आहे. द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑब्टेन कन्व्हर्जन ऑफ ग्रेड्स पॉइंट टू मार्क्स जे की बघा कन्व्हर्जन केलं जाणार आहे. आता बघा ग्रेड पॉइंट नुसार जर बघितलं तर कसं तुम्हाला इथे तक्ता देण्यात आलेला आहे तुम्ही इथं बघू शकता. आणि यावरून जर बघितलं तर तुम्हाला म्हणजे की ऑनलाईन अर्ज कराल तर त्यासाठी तुम्हाला असा जो तक्ता आहे त्यानुसार तुम्हाला तक्त्यानुसार जर बघितलं तुम्हाला किती मार्क आहे आणि तुम्हाला ग्रेड किती मिळणार आहे याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा कम्युनिकेशन ऑफ सिलेक्शन अँड प्रोसेस अँड फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट म्हणजेच की बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांचे शॉर्टलिस्टेड झालेले असतील तर अशा विद्यार्थ्यांना जर बघितलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर बघितलं हे तुम्हाला डॉक्युमेंट बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकाल. याबद्दलची पण बघा मी तुम्हाला सविस्तर जे व्हिडिओ बनवून देण्यात आलेला आहे. त्याच खाली जर बघितलं तर विद्यार्थ्यांसाठी जे महत्त्वाच्या सूचना आहे यामध्ये देण्यात आलेल्या आहे तुम्ही बघू शकता. अर्ज करण्या अगोदर बघा हे सविस्तर सूचना तुम्ही वाचून घ्याल जेणेकरून बघा अर्ज करायच्या वेळी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण यायला नको. आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकेल आणि अर्ज तुमचा पूर्णपणे भरू शकाल. त्याच खाली जर आलो तर बघा तुम्हाला इथं लिस्ट ऑफ लोकल लँग्वेज फॉर जीडीएस एंगेजमेंट म्हणजेच की बघा प्रत्येक राज्यानुसार जर बघितलं लोकल लँग्वेज बद्दल माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता. महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर मराठी आणि गोवासाठी कोकणी किंवा मराठी यासाठी जर बघितलं तुम्हाला इथं लँग्वेज बद्दल इथं प्रत्येक राज्यानुसार इथं माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं खाली जर आपण आलो तर तुम्हाला इथं प्रत्येक कॅटेगरीनुसार कास्ट सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे त्याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघून घ्याल. आता बघा महाराष्ट्राकरिता जर बघितलं तर किती रिक्त जागा आहेत त्यासोबत जर बघितलं टोटल जागा जर बघितल्या आपण तर ही जी ऑल इंडियासाठी जी जागा म्हणजेच की भरती जाहिरात निघालेली आहे 28,000 प्लस रिक्त जागेसाठी भरती जाहिरात निघालेली आहे. मागील वर्षी जर बघितलं तर पोस्ट ऑफिसमध्ये 21,000 प्लस जागा निघालेल्या होत्या. त्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर यावर्षी म्हणजे की 7,000 अधिक जागा या भरतीमध्ये निघालेल्या आहेत. आता बघा मागील वर्षी प्रत्येक जिल्ह्यानुसार किती कट ऑफ गेलेला होता आणि त्यासोबतच किती म्हणजे की गुण जे आहे म्हणजे किती मार्क्स जे आहे सेफ असणार आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन होणार आहे. याबद्दल जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर नक्कीच तुम्हाला किती गुण आहेत त्यासोबतच बघा तुम्ही मागील वर्षी कोणत्या जिल्ह्यातून अर्ज केलेला होता याची मला कमेंट बॉक्समध्ये माहिती कळवा. आणि जे काही नवीन विद्यार्थी अर्ज करणार आहेत तर बघा तुम्हाला किती 10वीला मार्क्स मिळालेले आहेत ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून तुम्हाला कोणत्या जिल्हा जो तुमच्या मार्कानुसार सेफ राहणार आहे याबद्दलची मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये माहिती देऊ शकेल. आता बघा जशी काही माहिती प्रत्येक जिल्ह्यानुसार किती रिक्त जागा आहेत याची माहिती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ देऊ शकत नाही. जशी काही डिटेलमध्ये म्हणजे की माहिती माझ्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणारच आहे. तर बघा अशा प्रकारची जर बघितली आजच्या भरतीची अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर बघा महिलांसाठी जर बघितलं तर ही सुवर्ण संधी असणार आहे. महिलांनी यासाठी नक्कीच अर्ज करावा ज्या कोण्या विद्यार्थिनींना चांगले गुण मिळालेले असतील 10वी मध्ये. तर बघा अशा प्रकारची जी माहिती आहे तुम्हाला जर का रोज मिळवायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या भरती संदर्भात आणि येणाऱ्या संपूर्ण जे नवीन भरती आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देत राहील. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.